हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ही आहेत चाफ्याची फुलं. सो मी आत्ताच काढली आहेत आणि आता पावसाळा आहे. सो पावसाळ्यात चाफ्याला खूप बहर येतो आणि चांगली पाली वगैरे पण फुटते, प्लस कळ्यासुद्धा येतात. सो हे बघा, हा आपला चाफा आहे आणि हे आपलं चाफ्याचं झाड. सो कळ्या आहेत छोट्या छोट्या, अजून हिरव्या आहेत. सो बरीच फुलं येतात. हे बघा इथे दिसतील तुम्हाला, इथे आहेत वरती. आणि हे मी आता काढलेले आहेत, हे बघा. आणि हे कलम आहे, त्याच्यामुळे एकदम डार्क कलर आहे चाफ्याचा. सो ह्यांचा वास खूप छान येतो आणि हे ते मी काढले आहेत. आणि आत्ता मी तुम्हाला ना एक दाखवणार आहे. तुम्हाला सोनावळ्या माहिती असतील. आता हा सीझन आहे सोनावळ्यांचा. सो बऱ्याच सोनावळ्या होतात आणि पावसाळ्यातच त्या दिसतात आपल्याला रुजलेल्या. सो येल्लो कलरचे असतात, असे फुलं येल्लो कलरची फुलं असतात आणि नागपंचमीला वगैरे ते वापरतात. सो मी ते दाखवते. आमच्या इथेच आहे, फुल बहर आला आहे. सो तुम्हाला मी दाखवते. सो ही चाफ्याची फुलं अशीच आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहात आणि छान राहतात फ्रीजमध्ये सुद्धा. पाकळ्या जास्ती गळत नाहीत. तुम्ही ठेवाल तशी ती चांगली राहतात. आणि तुम्ही ते बघू शकता, त्या टाकळा रुजला आहे. हा बघा, पूर्ण एकदम तयार झाला आहे कोळा. आणि याची भाजीसुद्धा केली जाते. सो आपण सोनावळ्या बघायला जाऊया. सो पाऊस आला बारीक बारीक. सो मी मला दाखवते सोनावळ्या. गवत बघा किती आलं आहे. सो हे बघा सोनावळ्या किती रुजल्यात. हे बघा, ह्याच्यापेक्षा पण जास्ती रुजतात, पण अजून तेवढे कुठे दिसत नाही आहे. इथे आमच्या इथे रुजल्यात. हे बघा किती रुजल्यात, छोटी छोटी फुलं. आणि आता नागपंचमीला वगैरे वापरतात. मस्त छोटी छोटी फुलं आणि बघायला खूप भारी वाटतं. पूर्ण येल्लो येल्लो. आणि या पावसाळ्यातच दिसतात, असं तुम्ही कुठल्या बाकीच्या सीझनला वगैरे दिसणार नाही. पावसाळ्यातच रुजतात आणि फुल येल्लो येल्लो असं सगळं दिसतं आहे. सो ह्याच्यावरती ना मधमाशा पण असतात, भुंके असतात छोटे छोटे, ते सुद्धा ह्याच्यावर येतात. आणि जिथे ना शेतं असतात ना वसाड, त्या ठिकाणी खूप रुजलेली असतात. मी तुम्हाला दाखवेन. आमच्या जिथे रानामध्ये जी शेतं आहेत त्याच्यामध्ये फुल रुजलेलं असतं. सपाट जागेवरती फुल असं भरलेलं असतं. हे तुम्ही बघू शकता. आता एवढं भरलेलं आहे. कुठे कुठे रुजायलासुद्धा लागल्या सोनावळ्या, पण ह्या लवकर रुजल्यामुळे ह्यांना चांगली फुलं आली आहेत. आणि तुम्ही फुलं बघू शकता किती भारी आहेत, छोटी छोटी. तुम्ही बघू शकता. एकाच दुसऱ्या साईडला पण लागले आहेत, ते पण मी दाखवते. हे बघा, इकडे सुद्धा तुम्हाला दिसेल, पण एवढं नाही. कुठे कुठे आहे, कारण की हा कातळ असल्यामुळे जास्त नाही आहे. म्हणजे जास्त कातळी भाग असतो ना, तिथे जास्त दिसत नाही सोनावळ्या एवढ्या. हे बघा, पण इथे आहेत बऱ्यापैकी, पण तिथे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानटी थेरडेसुद्धा, म्हणजे थेरडे किंवा थेरडे तुम्ही जे काय म्हणू शकता, ते पण रुजलेत. त्यांना फुलंसुद्धा आले आहेत. हे बघा, छोटी छोटी फुलं आली आहेत. सो आम्ही लहानपणी ना ह्यांच्यासोबत खेळायचो, कोंबडा वगैरे असं ह्यांच्यासोबत खेळायचं. ही फुलं दिसतात ना आलेली त्यांच्यासोबत. सो हे बघा, पूर्ण गवत आहे. आणि अशा सोनावळ्या तुम्हाला कुठे कुठे दिसतील. जिथे असं ना सपाट जागा असेल आणि तिथे मातीची जागा असेल ना, तिथे सोनावळ्या खूप दिसतात. आणि जो सीन असतो ना, खूप बघण्यासारखा असतो. सो आमच्या इथे आहे. सो मी जर तिथे आली असेल ना, तर मी व्हिडिओ करेन, तुम्हाला बघायचं असेल तर. आणि जरी बघायचं नसेल तरी पण मी टाकणारच आहे, कारण की तो जो सीन आहे ना, बघण्यासारखा असतो. आणि आता पावसाळ्यात खूप भारी भारी वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतच असतात. तशी ती सोनावळीसुद्धा आहे. आणि बऱ्याच जणांना माहिती आहे सोनावळा. आणि दिसायला पण, आणि ती फुलं खूप छोटी असतात आणि नाजूक एकदम. हे बघा, छोटी दिसायला पण खूप छान वाटतं आणि फुल भरगच्च वाटतं. आणि हे ते रानटी थिरडे. आणि ह्या थिरड्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत. काही जण घराजवळ लावतात, ते एक वेगळी फुलं येतात, लाल कलरची वगैरे, अशी आबोली कलरची वगैरे येतात. त्याच्यामध्ये खूप कलरची व्हरायटीसुद्धा आहे. आणि हे जे रुजले आहेत ना, हे सगळे रानटी आहेत, हे रुजलेत ते. आणि यांचा मोस्टली यूज कधी होतो, जेव्हा गौरी गणपतीमध्ये, म्हणजे गौरी येतात ना, सो गौरीचं म्हणजे गौरीचं काय म्हणतात, गौरीसाठी ते हे वापरतात. म्हणजे हिलाच देव म्हणून असं संबोधन केलं जातं, म्हणजे संबोधलं जातं. सो ह्या थिरड्यांचा वापर केला जातो तेव्हा. सो असे आहेत रानटी. आणि हे आता ना तुम्हाला असे खूप दिसतील सगळीकडे. म्हणजे सपाट जागा असेल तिकडे पण, रानात कुठे पण, तुमच्या जवळ कुठे जे काही झाडी वगैरे असेल तिथे तुम्हाला खूप असे भरगच्च दिसेल. तुम्ही बघू शकता किती गच्च रुजलेले आहेत बघा. आणि फुलंसुद्धा आलेली आहेत. हे बघा फुलं.
आम्ही लहानपणी ह्याच्यासोबत खेळायचो. हे बघा जांभळ्या कलरची फुलं. अजून याच्यामध्ये व्हाईट पण येतात. सो व्हाईट अजून दिसत नाही आहेत कुठे, पण आता तरी जांभळा कलरच दिसतो. सो अशी बरीच प्रकारची फुलं येतात. सोनावळ्या बघा इथे पण रुजतात, कुठे कुठे दिसतात. सो तिथे जी शेतं आहेत ना, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जी वसाड शेतं म्हणजे ते शेती केली नाही जात किंवा कुठे काजू वगैरे लावल्या असतील तर काजूच्या अवतीभोवती अशी रुजलेली असतात ही सोनावळ्या. तर मी तुम्हाला दाखवेन. या साईडला पण आहेत थोड्याशा रुजलेल्या, पण एवढ्या नाही जेवढ्या तिकडे अशा भरगच्च रुजल्यात तेवढ्या. ह्या बघा आणि खूप भारी वाटतात आणि ह्या सीझनमध्ये जास्ती दिसतात ह्या सोनावळ्या. सो मी तुम्हाला एकदा परत तो वाला व्ह्यू दाखवते. सो हा आहे तो व्ह्यू. तुम्ही बघू शकता किती घनदाट आहे बघा आणि सगळीकडे रुजले, म्हणजे एकच असं चौथर आहे तिथेच असे रुजलेले आहेत. तुम्ही बघू शकता बघा किती रुजल्यात. एकदम भारी वाटतं बघायला पण. सो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असंच पुन्हा मी येणारच आहे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपण थांबूया. बाय बाय.